शासकीय सेवेमध्ये रुजू करावं, सोबतच ग्रॅज्युइटी लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी राज्यभरातील लाखो अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या कामबंद आंदोलनावर आहेत। जवळपास 1 महिना अधिक झालेला आहे आणि कामबंद आंदोलन सुरू आहे आणि या विरोधात आता गुणरत्न सदावर्ते यांनी जे आहे ते न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जे आहे ते लहान मुलांचे हाल होत असल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आणि त्या विरोधात आता गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात ज्या आहेत त्या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत। आपल्यासोबत काही अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, काय सांगणार? तुमचं आंदोलन सुरू आहे, एक महिना झालेला आहे आणि आता या विरोधात गुणरत्न सदावर्तेंनी जी आहे ती न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की यांच्या संपामुळे जे आहे ते लहान मुलं आहेत, यांचं नुकसान होत आहे। कसं पाहता याचिका दाखल केलेली आहे? सर, त्यांना आम्हालाही पब्लिकच्या मुलांची काळजी आहे, त्याचप्रमाणे आम्हालाही 2-2, 3-3 वर्षाचे मुलं आहे। 6 महिन्याचा माझा मुलगा आहे, मी त्याला घरी ठेवून आलेली आहे। 7 वर्षाची माझी पोरगी आहे। लोकांच्या मुलाप्रमाणे आमच्याही मुलांचा अत्याचार होत आहे, हे सरकारला दिसत नाही आहे। आम्ही खंत दाखल करतो की आम्हाला मुलांचं नुकसान होऊन राहिलं, त्याचबरोबर आमचंही नुकसान होऊन राहिलं। शासनाला आमच्यावर काहीही काळजी दिसत नाही आहे, आमच्या मुलांचीही काही काळजी दिसत नाही आहे। उलट आमचं त्यांना निषेध करत आहे बाकी लोक। गुणवंत साहेबांचा आम्ही निषेध करत आहे, याचिका दाखल केली त्यांनी। एसटी महामंडळांचा इतकं लाखो रुपयाचा त्यांनी घोटाळा करून केसेस दाखल करून त्यांचा अत्याचार केला आहे त्यांच्यावर आणि तो आता आमच्यावर अत्याचार करून बघतोय, पण आम्ही त्यांचा निषेध करत आहे। गुणवंत साहेबांचा निषेध असो। काय सांगणार? गुणरत्न सदावर्ते जे आहे ते न्यायालयामध्ये गेलेले आहे। तुम्ही किती वर्षापासून अंगणवाडी सेविका म्हणून काम करतायत, पगार किती मिळतो? आता गुणरत्न सदावर्तेंनी याचिका दाखल केली, काय सांगता? मी हेच म्हणेल की अंगणवाडी कर्मचाऱ्यांची दशा आणि दिशा कशी आहे। दशा आहे त्यांची, जे गुणवंत सदावर्ते आमच्यावर याचिका दाखल केलेली आहे त्यांना म्हणा 5,000त तुमचं कुटुंब चालवून दाखवा, 10,000त तुमचं कुटुंब चालवून दाखवा, त्यामध्ये तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण आहे, तुमचे म्हातारे आई वडील आहे, कसे कराल तुम्ही? यामध्ये तुम्ही करू शकता काय? आमच्या मागण्या ज्या मूलभूत गरजा आहेत आमच्या, तेवढ्याच आमच्या मागण्या आहेत। आमच्या मूलभूत गरजानुसारच आम्ही सरकारच्या मूलभूत गरजा ज्या आहेत तेच आम्ही मागत आहोत। आमच्या मागण्या आहेत, आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, ग्रॅज्युइटी लागू करा, मानधन वाढवा किंवा शासकीय कर्मचारी मानधन वाढ आम्हाला मुद्दामच नाही पाहिजे। आतापर्यंत आमचं मानधन वाढलेलं नाही आणि वाढवलं तर ते 1,500 आणि 500, 700 या प्रकारचं वाढवलेलं आहे। कसं पाहता याचिका दाखल केली आहे? तर आम्हालाही मुलंबाळ आहेत, आमच्या मुलंबाळांना त्रास होत आहे, अति त्रास होत आहे। आम्हाला जे आमच्या विभागातले जे मुलं आहेत, आम्ही जे आधारस्तंभ घडवतो ते सुद्धा, त्या मुलांची सुद्धा आम्हाला कळकळ आहे, परंतु आम्ही उपाशी राहून त्या मुलांना शिकू शकत नाही, त्यांना आदर्श विद्यार्थी घडवू शकत नाही आम्ही। हे सरकारला समजायला पाहिजे आणि हे गुणवंत आहेत, हे यांनी याचिका मागे घ्यायला पाहिजे, नाहीतर आमच्या वाई लागायला नाही पाहिजे त्यांनी। नक्कीच आमच्या नांदाला लागू नका असं म्हणतात। आपल्यासोबत आणखी काही अंगणवाडी सेविका आहेत, सीटूच्या आसपासनं त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे, साखळी उपोषण। ताई, काय सांगणार? गुणरत्न सदावर्तेंनी जी आहे ती याचिका दाखल केलेली आहे, कसं पाहता? गुणवंत सदावर्ते हे कोण आहे? वकील आहेत काय? पण मला एकच सांगायचं आहे त्यांना, आमच्या वाई लागायचं नाही। आम्ही अंगणवाडी सेविका आहोत, आम्ही कशासाठी आलो? आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। अरे तू काय पैसे खाऊ एवढा मोठा झालायस, तू आमच्या मागे लागायचं नाही। आमच्या बिलकुल आम्हाला जर माहित झालं तर आम्ही रोडवर काढू। कोण आहे तो वकील? तर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहू नये। आणि पैसे खाणारे हे तुटपुंज लोक आहेत, गरिबांची कोणी कदर करणारा आज सरकार झाले नाही। हे सरकार गरिबांचं नाही आहे, हे मी सांगते आहे। आणि जे एसटीचा संप झालेला आहे, एसटीच्या संपामध्ये करोडो लाखो रुपये ह्या गुणवंत सदावर्तेनं खाल्लेले आहे। शासनाला माहिती आहे, पण हे शासन डोळे बंद कान उघडे करून ऐकत नाही आहे। माझं एकच म्हणणं आहे, गुणवंत साहेब तुम्ही आमच्या वाई लागू नका, आमच्या नादाला लागू नका। आम्ही अंगणवाडी सेविका आक्रोश झालेला आहोत। आपल्यासोबत आणखी काही अंगणवाडी सेविका आहेत। ताई, काय सांगणार? याचिका दाखल केलेली आहे, 1 महिना उलटून गेलेला आहे तुमच्या आंदोलनाला। हे पहा सदावर्ते साहेब, तुम्ही आमच्या नादाला लागू नका। आम्ही स्त्रिया असलो तरी दुर्बल नाही आहोत,
आणि आम्ही इथे उपोषणाला 1.5 महिना होऊन राहिला इथं बसलेला आहो। आमचे विद्यार्थी आम्हाला फोन करून सांगतात जर आम्हीच दुर्बल असेल तर त्यांचं काय करणार आहे। तुम्ही जरा इथे येऊन पहा, 10,000मध्ये जगून पहा, मग तुम्हाला समजेल काय असते। तर तुम्ही एसटी महामंडळाचे लाखो घोटाळे केले, खाऊन घेतले आणि ढवळाढवळ करता। आमच्यामध्ये येऊन हिम्मत असेल तर इथे या आणि मग दाखवा काय असतं। इथे तिथे बसून काही राज्य करू नका, कोणी तुम्हाला विचारत नाही। सर्वांमध्ये ढवळाढवळ करता आणि मागे हटता। नुसतं बॅरिस्टर आहात, बाकी काहीच तुम्हाला अक्कल नाहीये। शासनाची दलाली करणं बंद करा तुम्ही। काय सांगणार ताई तुम्ही? दलाल आहे गुणवंत सदावर्ते हा, यांनी बिलकुल आमच्या नादी लागू नये। आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर आम्ही काहीही करू शकतो। या संपूर्ण अंगणवाडी सेविका आहेत अमरावती जिल्ह्यामधल्या ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत। ज्या पद्धतीनं गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली हायकोर्टामध्ये आणि त्याचा विरोध जो आहे तो संपूर्ण अंगणवाडी सेविकांनी केलेला आहे। गुणरत्न सदावर्तेंनी आमच्या नादी लागू नये तर त्यांना त्यांची जागा दाखवू असं जे आहे ते हल्लाबोल जो आहे तो या अंगणवाडी सेविकांनी केलेला आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।